पोरे कवा धरणं तुझी वाट बघायलोय. कुठं होतीस तू? हा, तू मला विसरलीस ना? व अहो नाही नाही, मी काय विसरीन तुम्हाला. मी माझ्या कामावर गेलतो. हा, आता तुझे काम बिम समजे ठेव बाई बाजूला. आणि आता म्या काय सांगतो ते नीट ऐक. तू मला बोलली होती ना व का तू मला गावी नेणार आहेस माझ्या. कधी नेणार आहेस? नुसतं नेतो नेतो सांगून गांडवायली आहेस बघ. काय होय, मी म्हणलं होतं तुम्हाला आपण जायचंय गावाकडं. तुम्हाला तुमच्या गावचं काय आठवतंय का हो? न आठवायला काय झालं? सिद्धटेक हाय माझ्या गावाचं नाव. आणि तुला माहितीये त्या शेजारच्या मावशी आहेत ना, त्या मला म्हणत होत्या का सिद्धटेकला बस जाते म्हणून. चल की ग आपण जाऊ की ग दोघी मिळून सिद्धटेकला. अगं तिकडं मला लय काम आहे ग. माझी कोंबडी माझा आबा माझं वाट बघत असतील ग. चल की ग. मी तुला सबूत देतो, मी तुझ्या आईची काळजी घेतो. खरं तू मला सबूत दे की तू मुंबईला जाणार म्हणजे जाणार. अगं पोरी काय झालं? तुझं डोळं का पाणवलं? तुला बी गावची आठवण आली आहे ना व? ए पोरी, तुझ्या गावचं नाव काय आहे ग? अगं सांग की. मी असं करतो, बस जाणं तिकिटाचं काय होतंय का बघून घेतो. हां, तोवर तुम्ही बसा. तुमच्यासाठी मसाला डोसा आणलाय, खाऊन घ्या. कोणी या पोरानं आणलंय वय? मागच्या वेळी बी हाच घेऊन आला होता ना व? होय होय, ह्यानंच आणलं होतं. बर दे आण. घ्या. आईला सगळं हळूहळू आठवतंय, तर आता ती परत काय विसरायला नको. काय तर करायला पाहिजे. निघे. एक काम कर, माझा तो अभ्यासाचा बोर्ड घेऊन ये जा. अगं तू काय आता अभ्यास करत बसणार आहेस? तो घेऊन तर ये. निघे. आता यो बोर्ड आपण रोज आईला दाखवायचा. माझी जरी ती विसरली तरी ह्याच्याकडे बघून तिला सगळं देण्यात येईल. आणि कदाचित या सगळ्या प्रश्न उत्तरांमध्ये ती बाचं नाव सांगून टाकल ग. कमळे, पण एक गोष्ट विसरून नाही चालायचं. डॉक्टरांनी काय सांगितले? त्यांना जबरदस्ती काय पण आठवायला भाग पाडू नका, नाहीतर तिसरंच काहीतरी होऊन बसेल. आता खूप मज्जा येणार आहे. आता त्या कमळीची ना अशी वाट लागणार आहे, कारण की माझी ग्रॅनी आजी स्वतः तिची वाट लावणार आहे. पण हे सगळं कसं होणार? आपल्या कॉलेजमध्ये रूल आहे की 70% अटेंडन्स असेल तरच एक्झाम देता येईल. आणि त्याच जोरावर आता त्या गावछापची सगळी मचमच अशी बंद. नाईस प्लॅन. ऑफकोर्स. या तू इकडे कमळींबद्दल बोलत बसलीये, पण तिथे सगळीकडे तिची फुल हवा आहे. हवा? व्हॉट डू यू मीन बाय हवा? हा, अगं कमळी आज आमच्या विजेता कोचिंग क्लासमध्ये आली होती. विजेता कोचिंग क्लासेसमध्ये? ती गावच्या टॉपच्या क्लासमध्ये ती कशी येईल? अगं ती स्वतः आली नव्हती, तिला घ्यायला क्लासने स्पेशल गाडी पाठवली होती. आणि स्वतः रितेश सर भेटलेत कमळीला. ऍक्च्युली त्यांनीच ना तिला स्पेशली भेटायला बोलवलं होतं. त्यांनी? व्हॉट? त्यांचं काय काम आहे गावच्याकडे? अगं कमळीला ऍडमिशन मिळणार आहे क्लासमध्ये. कमळी लास्ट एक्झाममध्ये युनिव्हर्सिटी टॉपर होती ना, म्हणून तिला विजेता क्लासचे ब्रँड अँबॅसेडर बनवणार. व्हॉट? ए, असं मी होऊ नाही देणार आहे. असं मी होऊ देणार नाहीये. आणि तू त्या गावच्याकडे पाहिलंय का? कशी आहे ती? तिच्याकडे साधे पैसे तरी आहे का फीस भरायला? खाली मोठी ब्रँड अँबॅसेडर बनेल. यू नो व्हॉट? आता माझं ठरलं. मी ऍडमिशन घेईन त्या क्लासेसमध्ये आणि त्या क्लासेसची ब्रँड अँबॅसेडर मी बनेन.
इकडे माझे फोटो लागले असतील आणि माझे पोस्टर असतील अनिका महाजनचे. क्लासच्या पोस्टरवर यायला फक्त गुड लुकिंग असणं काफी नसतं अनिका. तिकडे टॉपर्सचीच किंमत असते. अच्छा, माझ्या समोर ओव्हर स्मार्टनेस दाखवायचा नाही, कळलं का? आणि माझ्याकडे मार्क्स नसे ना तरी पैसे आहेत. आय हॅव पॉवर ऑफ मनी. अनिका, फक्त पैसा नाही लागत तिकडे, मार्क्स पण लागतात. एक सेकंड. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? तुम्ही कोणाशी बोलताय ते विसरताय का? अनिका महाजन आहे ती, आणि ती कम्युनिटीमुळे अनिकापेक्षा ब्युटिफुल आहे का? गाईस प्लीज अस. अनिकाने ठरवलं ना तर ती असं ऍडमिशन घेऊ शकते. थँक्स. आता तुम्ही बघाच, त्या क्लासेसमध्ये मी ऍडमिशन घेणार, मग अनिका महाजन तिथली ब्रँड अँबॅसेडर होणार आणि मग त्या गावछापला तिथे किक करून तिला हकलावून देईन. असा निवांत झोपलाय. अरे केरड्या, माझ्या डोक्याला ताप देऊन स्वतः मात्र अगदी निवांत झोपलायस. उठ, अरे उठ ना, उठ ना, उठ. तुला मारायला नाही आले रे मी, खरंच तू जागा आहेस की झोपलायस हे बघायला आले. मला सांग, तू देवळात खुर्चीवरनं कसा काय पडलास? तिकडे तर मी नव्हते. तू स्वतःहून पडलास की तुला कोणी पाडवलं? म्हणजे तुझा कोणी दुसरा शत्रू तयार झालाय की काय? बोल, अरे बोल ना, बोल ना. खूप बोलायचं असतं ना तुला. बोल 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 बोल, खूप बोलायचं असतं ना तुला. आता माझ्याशी बोल, माझ्याशी बोल, माझ्याशी बोल. नाही, सगळ्या जगाला ओरडून सांगायचं असतं ना, ही कामिनीचे, हिच्यामुळे माझी अशी अवस्था झालीये. हिनेच माझ्या सुनेचा खून केलेला आहे, हिनेच माझ्या नातीला मारून टाकलंय. बोलायचं आहे ना, बोल. ताकद आहे ती. दमत नाहीस तू, मीच दमते. तर जर बोलायचं असेल ना तर फक्त आणि फक्त माझ्याशी आधी बोलायचं. त्या म्हातारीशी किंवा राजनशी जर बोलायला गेलास ना तर तुझ्या आधी त्यांचाच मुर्दा पडेन मी.